संक्रांति के त्योहार से पहले नागपुर पुलिस एक्शन मोड में है। प्रतिबंधित नायलॉन मांझा के खिलाफ अभियान चलाते हुए क्राइम ब्रांच के यूनिट 5 ने तहसील थाना क्षेत्र में एक बड़ी रेड कार्रवाई की है। इस कार्रवाई में भारी मात्रा में जानलेवा मांझा जब्त कर लिया और आरोपी को गिरफ्तार किया गया है। जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच को गुप्त सूचना मिली थी कि अंसार नगर इलाके में प्रतिबंधित नायलॉन मांझा की बिक्री की जा रही है। पुलिस ने रहमानिया इंग्लिश कॉन्वेंट के पास जाल बिछाया और आरोपी मोहम्मद इरफान को रंगे हाथों पकड़ लिया। पुलिस ने आरोपी के पास से मोनोकाइट, मोनोगोल्ड और काला बिच्छू जैसे ब्रांड के कुल 22 चक्री बरामद की है। जब्त किए गए मांझे की कुल कीमत लगभग 33,000 रुपए आकी गई है। प्रशासन द्वारा प्रतिबंधित होने के बावजूद इसे बेचने और रखने के जुर्म में पुलिस ने आरोपी के खिलाफ पर्यावरण संरक्षण अधिनियम के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच जारी है। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील एपीआय गीते, सी नजीर आणि त्यांचे पथक हे नायलॉन मांजा संदर्भामध्ये कारवाईसाठी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आणि तहसीलच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना अंसार नगर भागामध्ये एक व्यक्ती नायलॉन मांजाची कब्जात बाळगून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये त्यांना एकूण 22 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या आणि अंसार नगर भागातील आरोपी आहे मोहम्मद इरफान मोहम्मद इलियास राणा डोबी अंसार नगर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 515 आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी अपराध दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा आरोपीकडून मोनोकाइट, त्यानंतर मोनोगोल्ड, मोनो बिच्छू असे वेगवेगळे लेबल असलेले जे प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे असे आम्ही त्याच्याकडून 22 चक्री जप्त केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन तहसीलच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। यातील आपल्या सर्वांना कल्पना आहे की नायलॉन मांजा प्रतिबंधक आहे। त्या नायलॉन मांजाच्या आधारे बरेचशा लोकांचं गळा कापून किंवा अपघात होऊन जीवितास धोका निर्माण झालेला आहे। या संदर्भात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी सुद्धा निर्देश जारी केलेले आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आदेश निर्गमित केले आहेत। त्यामुळे नायलॉन मांजा वापरणं हा मानवी शरीरासाठी, पक्षींसाठी अत्यंत धोकादायक आहे। याद्वारे सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजाचा आपण वापर करू नये, साध्या धाग्याचा वापर करावा। कारण आपण या मकर संक्रांतीच्या सण उत्सवाच्या अनुषंगाने नायलॉन मांजा वापरतो, परंतु तो धागा जो अस्ताव्यस्त कुठे पडून जातो त्याच्यामुळे मानवी जीवितास, त्या पक्ष्यांचा, प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि मोठी मनुष्यहानी किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये। असा नायलॉन मांजा जर कोणाकडे मिळून आलास किंवा दिसल्यास तर त्याच्या विरुद्ध सक्त कानूनी कारवाई करण्यात येईल।